नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. रिफायनरी समर्थनार्थ शिवसेना भाजप एकत्र, राजापुरात झळकले बॅनर. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला तुफान प्रतिसाद. आणि आता तिचं कुंकू कधीच पुसलं जाणार नाही, विधवा प्रथा बंद करणारं कोकणातलं पहिलं गाव. कोकण सात लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प. सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. एकीकडे सिंधुदुर्गातलं वातावरण टोलवरून तापलेलं असताना दुसरीकडे पालकमंत्र्यांनी दिलासा देणारं वक्तव्य केलंय. पाहुयात काय म्हणालेत पालकमंत्री. महत्त्वाचा मुद्दा आपला नॅशनल हायवे बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे आणि बऱ्यापैकी पूर्ण झालेला असताना टोलचा विषय हा काल या ठिकाणी घडला. अनेक पक्षांनी त्याचं विश्लेषण केलं. विविध पक्षांनी कोणी सांगितलं आम्ही करणार आहोत, कोणी सांगितलं आम्ही करणार आहोत. तर कोण करणार आहे त्याच्याकडे न बघता सिंधुदुर्गवासियांना त्या टोलच्या संदर्भामध्ये जी काय भूमिका घ्यायची आहे तीच भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांकडे मांडण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने मी स्वीकारलेली आहे. मी स्वतः नॅशनल हायवेचे श्रीवास्तव म्हणून जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मगाशी तासाभरापूर्वी चर्चा केली. त्यांनी मला असं सांगितलं की पूर्वी टोलच्या अलीकडे 1 किलोमीटर दोन्ही बाजूला असा नियम होता, म्हणजे त्या गाड्यांना पास करायचं. त्याच्यानंतर तो 5 किलोमीटरपर्यंत गेलेला आहे. तर मी त्यांना अशी विनंती केली की सिंधुदुर्ग हा पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. त्याच्यामुळे पहिली मागणी की जिल्हावासियांना तुम्ही टोल माफ करा, किंवा त्यांनी मला सांगितलं की एका ठिकाणी जर टोल माफ केला तर हा क्रायटेरिया संपूर्ण भारत देशाला लावावा लागेल. मग एक स्पेशल केस म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला जास्तीत जास्त किती किलोमीटर सूट देता येईल अशा पद्धतीचा निर्णय तुम्ही घ्यावा, अशा सूचना मी श्रीवास्तवना केल्यात. वेळ पडली तर नितीन गडकरी साहेबांना मी स्वतः दिल्लीमध्ये जाऊन भेटेन. आणि हा जो विषय आहे तो सिंधुदुर्ग, मी जसं विमानतळाच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं, मेडिकल कॉलेजच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं, तसं काय राजकीय पक्षाचा अजेंडा हा कोणाचा नाही आहे. खासदार विनायक राऊतांची देखील हीच भूमिका आहे, आमच्या पक्षाची देखील हीच भूमिका आहे, अन्य पक्षांची देखील हीच भूमिका आहे. मग अशी समान भूमिका असताना त्याच्यामध्ये राजकीय श्रेय घेण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून सिंधुदुर्गातल्या जनतेला रिलीफ देण्याच्या दृष्टीनं काय करता येईल यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि त्याच्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर. चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा. ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कॉडॅक कंपनीची लेन्स मोफत. चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. मालवणात बोट दुर्घटना होऊन 2 पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत सुरक्षेबाबत पालकमंत्री उदय सामंत यांना विचारलं असता ते काय म्हणालेत पाहूयात. लाईफगार्ड पासून तिथे कोस्टगार्डपर्यंत सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या संबंधित यंत्रणेला सांगितल्या पाहिजेत. तिथं नव्हते अशातला भाग नाही. परंतु एक देखील आहे की ती बोट ही 16 लोकांची होती असं मला त्यांनी सांगितलं. आत्ताच SP ने सांगितलं. मग 16 लोकांची असताना 20 लोकं कशी काय बसली? मग त्यातले 4 खलाशी धरून ते 20 होते का? ह्याची देखील सविस्तर चौकशी करा म्हणून मी सांगितलेलं आहे. जे अपघातग्रस्त झालेले आहेत, मृत झालेले आहेत, त्यांना जो काही मदतीचा फंड आहे तो कशा पद्धतीनं मुख्यमंत्री फंडातनं प्रस्ताव पाठवतो म्हणून मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तो एक सेपरेट विषय राहिला. पण मी त्यांना अशी सूचना केली की 16 जणांची जर बोट असेल आणि 4 लोक जर
खलाशी असतील, तर पुढचे 12 लोक घेण्यापेक्षा लिफ्टमध्ये जसं आपण 2 लोक किंवा एक माणूस कमी घेतो तसे 12च्या अगेन्स्ट 10 घ्या, म्हणजे सगळे सेफ जातील. बरं, मी दुसरी माहिती मिळवली ते स्कुबा डायव्हिंगसाठी काहीतरी गेलेले होते, जाताना कमी होते येताना जास्त होते. आता हा चिंतनाचा विषय आहे, तो जाऊ दे. त्या पर्यटकांनी लाईव्ह जॅकेट मागितलं होतं पण व्यावसायिकांनी लाईव्ह जॅकेट दिलं नाही असं त्या पर्यटकांचं म्हणणं. म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ना. यापुढे अशी घटना घडणार नाही. सांगितलं ना, लाईव्ह जॅकेट सकट जर ते मला DPC मधनं जरी उद्योजकाला पुरवावं लागले तर मी सिंधुरत्न योजना किंवा DPC मधनं पुरवेन, परंतु असं कुणीही कोणाच्या जीवाशी खेळू नये. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. शिवसेनेचं हिंदुत्व लोकांच्या हाताला काम देणार आहे, त्यामुळेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातलं कोकण घडवणार असा शब्द आमदार दीपक केसरकर यांनी कुडाळातील शिवसंपर्क अभियानात बोलताना दिला. पाहुयात नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर. कुठल्याही वातावरण न करता स्थानिक लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते कायम पुढे चालत राहिले आणि मराठी माणसाला रोजगार निर्माण करून दिला. आणि म्हणून ताईने आता भाषण करताना सांगितलं की आपण जो जबाबदारी आहे लोकांना रोजगार निर्माण करून देणं, लोकांचं जीवन सुखी करण्याची. अनेक वर्ष राजकारणात काम केल्यानंतर मला असं वाटतं की सिंधुदुर्गसारखा त्याला पण रिसोर्सफुल जिल्हा लागतो की ही सोन्याची खाण आहे. फक्त आपल्याला माहिती नाही की आपल्याला काय काय आहे. त्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला तर इथलं प्रत्येक मनुष्य सुखी होऊ शकतो. आणि हे जे स्वप्न आहे हे स्वर्गीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं. कारण शिवसेना मुंबईत उभी राहत असताना बाळासाहेबांच्या मागे ठामपणे उभा राहिला असेल तर तो कोकणामधला त्यांचा मावळा करायला. आणि म्हणून ती परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे. आणि मग बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की कोकणी मनुष्य सुखी झाला पाहिजे, तर इथल्या निसर्गावर आधारित अनेक उद्योग या ठिकाणी सुरू झाले पाहिजे. लोकांना इथला शेतकरी सुखी झाला पाहिजे, इथला बागायतदार सुखी झाला पाहिजे, इथला नरसिंहा सुखी झाला पाहिजे, इथल्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, इथल्या महिला बचत गटांना काम मिळालं पाहिजे. आणि हे सगळं आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्र करायचं आहे. आणि तुमच्याचा एक सहकारी म्हणून मी आपल्याला ग्वाही देतो की आता आमचं सिंधुदुर्ग रत्नागिरीचा डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार होतो आहे. आपले पालकमंत्री आहेत, रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत, सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक असा प्लॅन तयार केला जाईल की ज्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काय करायचं. कुडाळमध्ये महिलांच्या हाताला काम करायचं असेल तर कुडाळ शहरामध्ये काय करायचं, सावंतवाडी शहरामध्ये काय करायचं. पण जालना ते बाजार स्कीममध्ये आपण ग्रामीण भाग पूर्ण कव्हर केला परंतु शहर कव्हर केलेली नव्हती. या वेळेला शहराचं सर्व ग्रामीण भाग हा आपण या ठिकाणी काम करणार आहोत. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा खूप काळ काम करतो समाजामध्ये तेव्हा त्याच्यानंतर एक वेळ अशी येते की राजकारणाच्या पलीकडे जाऊ. बाळासाहेबांनी जे आपल्याला दुसरं सांगितलं होतं की 80% समाजकारण झालं पाहिजे आणि 20% राजकारण झालं पाहिजे. मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही एक क्रांती घडवायला लागेल. आणि मी आदरणीय देसाई साहेबांना या ठिकाणी खात्री देऊ इच्छितो ही क्रांती निश्चितपणे येत्या 3 वर्षामध्ये आम्ही सर्वजण आपल्याला घेऊन जातो. आणि त्याच्यासाठी उद्धव साहेबांनी आपल्याला सिंधुरत्न ही योजना दिलेली आहे. आणि त्या योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्यासाठी आपल्या कार्यकर्त्याला संजीवनी देण्यासाठी आणि जिल्ह्यातल्या लोकांचं जीवन सुखी करण्यासाठी जे काही करावं लागेल सर्व काही केलं जाईल याची मी आपल्याला ग्वाही देतो. लवकरच सुरू होती. पण तुम्हाला आपल्याला एकच सांगायचं आहे की ज्या विकासाच्या कामामध्ये राजकारण येतं कामा नाही. हा माझा हा तुझा असं होता कामा नाही. जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नागरिक आहे त्याला आपण सुखी करू शकलो तर याचं पूर्ण श्रेय हे आपल्या मुख्यमंत्री महोदयांना मिळणार आहे. आदरणीय आदित्यजींनी संदेश पाटकरांसारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याला पर्यटन महामंडळावर उपाध्यक्ष म्हणून घेतलेला आहे. हा जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा
खूप चांगली प्रगती होत असताना प्रतीक सावंत सारखे सहकारामध्ये खूप चांगलं काम केलेली एक व्यक्ती ही आपल्याकडे आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा सहकाराचे वेगवेगळे उद्योग आपल्याला या पुढच्या काळामध्ये उभारायला लागतील. राजकारण हे केवळ बोलून चालणार नाही, तर तो मंत्र आपल्याला आपले लाडके मुख्यमंत्री उद्धवजींनी दिलेला आहे की आमचं हिंदुत्व हे लोकांना हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. लोकांचं पोट कशा रीतीने भरलेलं राहावं हे बघणारं आमचं हिंदुत्व आहे आणि म्हणून हिंदुत्वाची कल्पना आहे ही सर्व व्यापक आहे आणि म्हणून संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपला विश्वास मगे देव त्यांनी विश्वाची काळजी घेतली, तशी उद्धव साहेब संपूर्ण महाराष्ट्राची काळजी घेत आहेत. त्यांच्या मागे आपण ठामपणे उभं राहूया आणि या शिवसंपर्क अभियानाला आपण नवं बळ देऊया आणि देसाई साहेबांसारखं एक सुसंस्कृत नेतृत्व हे मी बघितलेलं आहे की शिवसेनेमध्ये अत्यंत प्रेमळ आपले पक्षप्रमुख तर आहे, म्हणून त्याच्या खालोखाल कार्यकर्त्यांना अतिशय चांगली वागणूक देणारे, अतिशय प्रेम देणारे असे अनिल देसाई साहेब आपल्या जिल्ह्यात आलेले आहेत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझी आई गोव्याची होती आणि आमचे देसाई साहेब सुद्धा गोव्याचे आहेत आणि म्हणून आपलं जे गोवा राज्य आहे त्याच्यातला निमा भाग हा पूर्वी सावंतवाडी संस्थांचा भाग होता आणि हे जे ऋणानुबंध आहे म्हणून कोकण हे खारेपाटीपासून कोकणी भाषा सुरू होते, ती गोव्यापासून मंगळूरपर्यंत पूर्ण कोकणी भाषा बोलली जाते आणि या सगळ्या कोकणी भाषिकांचं नेतृत्व अनिल देसाई साहेब करतात आणि म्हणून त्यांचं हार्दिक स्वागत मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देश पातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी. 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई आणि नीट 2 वर्षांसाठी. कुडा इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून. आता विचार कसला करताय? त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात, आम्ही नाही. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, हॉटेल यशोधरा, कुडाळ. कुडाळात शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान पार पडलं. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी चांगलीच फटकेबाजी केली. संदेश पारकर आणि सतीश सावंत यांचं कौतुक करताना नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला लगावलाय. पाहुयात काय म्हणालेत खासदार. आज कुडाळ येथे आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये माननीय अनिल देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री आदरणीय नामदार उदय सावंत साहेब आहेत. या समन्वयक सन्माननीय प्रदीप बोरकर, आमचे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचे संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, त्याचबरोबर सन्माननीय आमदार वैभव नाईक, दीपकभाई केसरकर आत्ताच दुसऱ्या कार्यक्रमाला निघून गेलेले आहेत. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, आमचे कोकण पर्यटनचे उपाध्यक्ष सन्माननीय संदेश पारकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या महिला गटाच्या जिल्हा प्रमुख जानवी सावंत, कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, सर्व सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी, महिला गटाचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, युवती सेनेचे पदाधिकारी, उपस्थित आदरणीय पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो, खरं म्हणजे अनिल देसाई साहेबांकडे जसं सिंधुदुर्ग आहे तसं माझ्याकडे भिवंडी आहे. परंतु आमच्या राजापूरच्या एका कार्यकर्त्याच्या मुलीचं लग्न कुडाळमध्ये आहे आणि त्या कार्यक्रमाला, त्या लग्न कार्यक्रमाला येण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून त्या फक्त लग्नाच्या कार्यक्रमाला येत असताना योगायोगाने वैभव नाईकांच्या संकल्पनेतून हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आणि वैभव नाईकांच्या आज्ञा सुद्धा आपण बोलू शकत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ह्या संपर्क अभियानाला
शुभेच्छा देत असताना आपण सर्वांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा प्रचंड काळापासून सन्मान करायला पाहिजे, गौरव करायला पाहिजे की त्यांनी प्रथमच म्हणजे नेहमी बाळासाहेबांनी प्रवाहाच्या विरुद्ध पोहा आणि किनारा गाठा हा मंत्र आपला सर्व शिवसैनिकांना दिला. तोच मंत्र तुम्हाला तोच धडा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब गिरवत आहेत आणि म्हणूनच राज्यसभेच्या झालेल्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये तुमच्या आमच्यातला सर्वसामान्य जिल्हा प्रमुख संजय पवार कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख यांना खासदार म्हणून निवडून देण्याचा एक महापराक्रम माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचं कौतुक, त्यांचं अभिनंदन या मेळाव्यामध्ये करायलाच पाहिजे. त्याचबरोबर संदेश पारकर साहेबांचं कौतुक केल्याशिवाय भाषण संपवू शकत नाही. एक घरकुलारी कार्यकर्ता आणि खरंच संदेश तुमच्याबद्दल आम्हाला खूप आपुलकी आहे. तुम्ही काय, सतीश सावंत साहेब काय, दोघांनी सुद्धा एक कर्तृत्व निर्माण केलेलं आहे. नक्कीच तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईलच. पण संदेश ज्या वेळेला सिंधुदुर्गाचा सरकारी महामंडळाचा एक संधी चालून आली त्यावेळेला अरुणभाई दुधडकरांचं मला कौतुक करायला पाहिजे की आम्ही विचारलं अरुणभाई कोणाला जायचं, तर अरुणभाई म्हणाले की संदेश भाईलाच हा सन्मान तुम्ही द्यायला पाहिजे. आणि मग संदेश साहेबांच्या माध्यमातून ती यादी गेली. संदेशराव तुम्हाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा देतो. आणि काल संदेशराव हा बजेट असलेला आणि कार्याला स्कोप असलेला महामंडळ म्हणजे एखाद्याला पद मिळाले त्याचं त्यांना गांभीर्य कळलेलं नाही. काही जणांना मंत्रीपद मिळालं पण मंत्रीपद नेमकं कशाशी खातं ते सुद्धा कळलेलं नाही केंद्रातलं. त्यामुळे आज प्रथमतः तुम्ही सतीश सावंत आणि संदेश पारकर यांचं कौतुक करेन. काल ज्या पद्धतीने कोसरगावच्या टोल नाक्यावर तुम्ही धडक दिलेली आहे, खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने बदमाशी करून तो टोल लावलेला आहे सावंत साहेब. त्यामुळे ह्या तुमच्या दौऱ्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरवर FIR लॉन्च करावं लागेल. कारण मूळ टेंडरमध्ये MS-07 ला संपूर्ण एक्झामिनेशन केलेलं आहे आणि त्याबरोबर टेंडर कॉस्ट होती ही जवळजवळ 8.5 लाख असताना सुद्धा केंद्र सरकारने मेहरबानी करून अवघ्या 6 लाखामध्ये तो टोल दिला. त्यामुळे हे केंद्र सरकारचे लाडवलेले दलाल या जिल्ह्यामध्ये तसंच जर जिल्हावासियांना लुबाडत असतील तर तो टोल नाका उद्ध्वस्त करून टाकण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतलेली आहे. आणि आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यावासियांना टोल धाड करणार नाही हा शब्द आपण या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून देतोय. अनिल देसाई साहेब मार्गदर्शन करतील. परंतु माननीय उदय सामंत साहेबांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकालामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेची होत असलेली घोडदौड खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवायचे असेल ते येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ह्या जिल्ह्यामध्ये भगवा फडकलाच पाहिजे. संपर्क अभियान सार्थकी झाल्यासारखं होईल असा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. कुडाळ येथील शिवसंपर्क अभियानात शिवसेना नेते सतीश सावंत यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी राणे कुटुंबियांवर हल्लाबोल केला. पाहुयात काय म्हणाले सतीश सावंत. आम्हाला नारायण सांगत होते की आम्ही या ठिकाणी विकास कामं भरपूर केलेली आहे, त्यामुळे माझा पराभव कोणी करू शकत नव्हता. पण आम्ही त्यावेळी सांगत होतो की वैभव नाईक यांचा संपर्क एवढा आहे की प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाण्याचं ते काम करतायत
आणि अशा पद्धतीने ते माझा पराभव करू शकत नाही आहे. आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचा अनुकरण करणं, बोध घेणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. की आज जर शिवसेना या जिल्ह्यामध्ये जर आज चांगल्या पद्धतीने मजबूत करायची असेल आणि उद्याची ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये जी जिल्हा परिषद ची निवडणूक होणार आहे, या जिल्ह्यामध्ये 55 मतदारसंघ होणार आहे आणि एकंदरीत कुडाळ मानवतमध्ये 17 मतदारसंघ होणार आहे. आणि ह्या जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला परिवर्तन करण्याची चांगली संधी आपल्याला चालू झाली. कारण गेले 25 वर्ष या ठिकाणी राणे प्रायव्हेट लिमिटेड सोबत आम्ही पण होतो, त्यांची या ठिकाणी सत्ता होती. या ठिकाणी कोणत्याही जिल्हा परिषदेच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला उद्या या ठिकाणी परिवर्तनाची संधी आहे, परिवर्तन आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून आज आपल्याला या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून एक निश्चय, आज देसाई साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला एक संकल्प करावा लागेल की उद्याच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, या निवडणुकीमध्ये या जिल्हा परिषद आणि या पंचायत समितीवरती आपला भगवा फडकावा लागेल. कारण या जिल्ह्याच्या भल्यासाठी, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपल्याला जी सिंधुदुर्ग योजना जी आलेली आहे आणि ह्या जिल्ह्यातला जर शेतकरी आर्थिक सक्षम व्हायचा असेल तर आपल्याला परिवर्तनाशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून परिवर्तनासाठी आपण या ठिकाणी सज्ज होण्याची गरज आहे. आज या ठिकाणी रोजगाराबद्दलच्या वैभव नाईक यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करेल की काल या केंद्राचे मंत्र्यांनी औद्योगिक मेळावा त्या ठिकाणी कणकवलीमध्ये भरवला आणि देसाई साहेब 60 ते 65 लोक फक्त त्या मेळाव्याला होते. आणि मला वाटतं ते रोजगार देतील की नाही ह्याबद्दल सुद्धा या जिल्ह्यामध्ये आज शंका निर्माण झाली आहे. आणि म्हणून त्या रोजगार मेळाव्याकडे सुद्धा बेरोजगार असून सुद्धा या जिल्ह्यामध्ये बेरोजगारांची संख्या मोठी असून सुद्धा या बेरोजगार मेळाव्याकडे पाठ फिरवण्याचं काम या जिल्ह्यातील बेरोजगारांनी केलं. कारण त्याला तशा प्रकारचे अनुभव या जिल्ह्यातील बेरोजगारांना आलेले आहे. आता एकच काम त्यांचं चाललेलं आहे की जिल्हा बँकेमध्ये जे लोक हंगामी होते ते जर शिक्षणाच्या विचाराचे असतील तर त्यांना नोकरीवर काढणं आणि त्यांना सांगणं की तुम्ही 10-15 लोकांना घ्या आणि तुम्ही जर भाजपमध्ये प्रवेश करत असाल तरच तुमची त्या ठिकाणी नोकरी टिकेल. असे एक रोजगार देण्याचं एक नवं माध्यम आज जिल्हा बँकेच्या माध्यमातून आज या ठिकाणी नितेश राणे यांनी चालू केलेलं आहे. काही जणांना सांगतात तुम्हाला कर्ज मंजूर करायचं असेल तर तुम्हाला भाजपमध्ये यावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी आमचे पालकमंत्री यांनी त्यांना सांगितले ज्या पद्धतीने जिल्हा बँकेला नवीन बीजेपीची सत्ता येऊन 3 महिने झालेले आहेत. या 3 महिन्यामध्ये स्वतःच्या पक्षासाठी या जिल्हा बँकेचा वापर केला जातो आहे. आणि या ठिकाणी पक्षपातीपणा करून ज्या सोसायटी या शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहेत त्या सोसायटीला त्रास देणं आणि जे शिवसेनेच्या विचाराचे लोक नोकरीमध्ये आहेत त्यांना काढून टाकणं आणि असलेल्या शिवसेनेच्या माहिती असतील त्यांचा कर्ज पुरवठा थांबवणं आणि जे लोक ते थकीत असतील त्या थकीत जर शिवसेनेचे लोक काय असतील त्यांना त्रास देणं. पण स्वतः देसाई साहेब 2014 मध्ये नारायण राणे यांनी 13 बलेरो गाड्या घेतल्या. त्याच्यामध्ये आमच्या नावावरती सुद्धा बलेरो गाडी घेतली आणि त्या बलेरो गाडीचं कर्ज आम्ही स्वतः भरलं आणि गाडी आजपर्यंत ते वापरतात. आज अशा 60 बलेरो गाड्या आज त्याचं कर्ज थकीत आहे. मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष असतेवेळी त्याच्यावरती 101 ची कारवाई झाली. त्या कर्जदारांच्या नावावरती त्या ठिकाणी त्यांच्या मालमत्तेवरती बोजा चढवण्याचे जर पत्र दिलं पण आज ती सुद्धा प्रक्रिया थांबवण्याचं काम या नवीन संचालक मंडळाने केलेलं आहे. आणि म्हणून यामध्ये सुद्धा सरकार मंत्र्यांनी लक्ष घालून आज जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांचे पैसे या जिल्हा बँकेमध्ये आहेत. पण बलेरो गाड्या ह्या नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांनी वापरल्या आणि आज त्याचे पैसे सुद्धा भरले. एका गाडीचे 20 लाख रुपये थकीत आहे. पण एका शेतकऱ्याचे जर 50,000 रुपये थकीत राहिले तर त्याच्याजवळ जिल्हा बँकेची गाडी जाते आहे. आणि म्हणून ह्या माध्यमातून आपल्याला निश्चित अशा संचालक मंडळावरती आपल्याला निश्चित कारवाई करावी लागेल. आज तुमच्या आमच्या ठिकाणी जुने जिल्हा प्रमुख अण्णा केसरकर ते सुद्धा त्यावेळी काँग्रेस राजकीय सेवा दलाचे अध्यक्ष होते. त्यांच्या नावावरती सुद्धा गाडी घेतली गेली. आज ते शिवसेनेचे एक पदाधिकारी आहे. आज त्यांच्या नावावरती 18 लाख रुपये थकीत आहे. आज वय वर्ष त्यांचं 80 आहे. आज त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे. आज त्यांच्या प्रॉपर्टीवरती बोजा चढवण्याचं पत्र गेलं आहे. स्वतः अण्णा केसरकर नारायण राणेंना जाऊन भेटले आणि नारायण राणे सांगितलं मी अण्णा बघतो तुम्ही काय काळजी करू नका. केसरकर साहेबांनी सांगितलं या उतार वयात या
शेवटच्या टप्प्यात तरी मला आनंदाने जाण्याची संधी द्या, माझ्या असूनचा तरी विचार करा. पण आज अशा अण्णा केसरकरांचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला त्यांच्याकडे जात नाही आहे. आज त्यांची गाडी सुद्धा त्यांच्या ताब्यात आहे. सांगण्याचा उद्देश एकच आहे की आम्ही त्या ठिकाणी होतो आणि म्हणून त्या ठिकाणी असल्या गोष्टीचं कधी आम्ही समर्थन केलं नाही आणि म्हणून ह्या गोष्टी पुन्हा घडू नये किंवा असल्या गोष्टींना पाठिंबा द्यावा लागू नये म्हणून आज या ठिकाणी आम्ही 19 मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मला निश्चित आनंद होतो आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये शिवसेना होत असते वेळी आमचा जो या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं त्या ठिकाणी मान सन्मान होत आहे, त्याबद्दल शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो आहे की उद्या जी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये जी जिल्हा परिषदेची पंचायत समितीमध्ये येईल त्यामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संपर्क वाढून या जिल्हा परिषदेवरती भगवा पडून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी आपण सर्वांनी प्राप्त करून घेऊया. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्रसिद्ध ज्वेलर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर आपल्यासाठी घेऊन येत आहे सोने खरेदीची अपूर्व संधी. आता लाभ घ्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या सुलभ मासिक हप्त्यात सोने खरेदी योजनेचा. याचबरोबर 15 एप्रिल ते 31 मे पर्यंत पैजण महोत्सव. त्याचबरोबर 15 एप्रिल ते 31 मे पर्यंत खरेदी करा आणि मिळवा खास डिस्काउंट. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, शॉप नंबर 4 ते 11, एकदंत प्लाझा, बस स्थानकासमोर, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. फोन कुडाळ शिवसेनेचा शिवसंपर्क अभियान पार पडलं. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार वैभव नाईक यांनी फटकेबाजी केली. पाहुयात काय म्हणालेत वैभव नाईक. निश्चितपणे आपल्या विकासाबद्दल आपण या ठिकाणी करूया, परंतु विकास कामांबरोबर आपल्या संघटनेचं काम आपण आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि उद्योगीने आपला विश्वास दाखवलेला आहे. उद्योगीने आपल्याकडे या ठिकाणी एखादा जिल्हा म्हणून सुद्धा उद्योगी विश्वास दाखवला तर एखादा जिल्हा म्हणून सुद्धा खासदार होतो हे आपण कालच्या उद्योजकांच्या आदेशानुसार आम्ही बघितलं. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारी उद्योगीने आपल्याला जो शाखा म्हणून असू दे, गट म्हणून असू दे, जो विश्वास दाखवला त्याच्यावर आपण सर्वांनी पात्र राहायला पाहिजे. जो जो पक्षाचा आदेश आहे तो पक्षाचा आदेश काय ठिकाणी पाळला पाहिजे, त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. आणि त्याचं काय झालं होतं हे आपण कालच्या संजय पवार यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उद्योजकी खासदार म्हणून या ठिकाणी दिला. तो कोणती टीका करत आहे, पण आपण आरोप करतो हे उद्योजकी बघितलं आहे. तर माझ्या शिवसेनेला न्याय मिळाला पाहिजे. उद्योजकी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेवर ठाम राहणारे एकमेव नेते म्हणजे उद्धवजी ठाकरे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत. खरं या जिल्ह्यामध्ये सुद्धा खरं शिवसेनेवर आरोप करण्यासाठी अनेक मंडळी आहेत. मुंबईत सुद्धा मराठी माणसावर आरोप करण्यासाठी राणा असतील, सोमय्या असतील, अनेक आरोप या ठिकाणी करतात. परंतु मराठी माणूस आज शिवसेनेच्या पाठीशी आहे आणि या मुद्द्यामध्ये सुद्धा राहणार आहे. खरं तर या जिल्ह्याचे एक मंत्री सुद्धा केंद्रीय मंत्री ज्यांचा दोनदा पराभव केला अशा लोकांना सुद्धा केंद्रात मंत्रिमंडळाचं काम करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे. आणि काय केलंय तर फक्त शिवसेनेवर आरोप करण्यासाठी गेल्या वर्षभरात महाराष्ट्राने एकच विकासाचं काम या जिल्ह्यामध्ये आणलेलं आहे. एकंदरीत रोजगार या जिल्ह्यामध्ये निर्माण केला नाही. आणि निश्चितपणे कालच त्याची निवडणूक सांगितलं की भाजपच्या खात्यावर 302 पुन्हा नोंद करू. खरं तर यासाठी तुम्हाला लोकांनी 2 वेळा सांगितलं विकासाची काय प्रक्रिया असते, कशी प्रोसिजर असते, कशी असते हे आपल्याला कधीच कळलं नाही. आणि खरं तर अशा पुन्हा तुम्ही करू नका. त्याच्या वडिलांना कसं जेवणावरच्या ताटावर पोलिसांनी आतमध्ये टाकलं, त्याचबरोबर तुमच्या एका भावाला सुद्धा 2 महिने उद्योजकी ठेवलं आणि दिल्लीपासून आम्ही करण्यात आपल्याला 4 दिवस जेलमध्ये जावं लागलं. यावेळी आदित्याने उद्योजकीवर आरोप करा तर तुम्हाला सुद्धा तेच त्या ठिकाणी आपला सर्वांना जास्त वेळ घेणार नाही. परंतु आपल्या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने जी पक्षाने आपल्याला जबाबदारी दिली आहे ती आपण पक्षाची जबाबदारी या ठिकाणी पूर्ण करून परंतु विकासाच्या बाबतीत सुद्धा आनंद आपण ज्या काय आपल्याला असतील त्या आपण अडचणी मांडूया. परंतु उद्धवजींनी अनेक वेळा बघितलं की उद्धवजींनी बैठकीमध्ये सुद्धा आपल्या कोकणासाठी काय करता येईल. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असला तरी कोकणाच्या लोकांसाठी काय करता येईल प्रत्येक वेळी सांगितलं. आज काल पण आम्ही मंत्रिमंडळाच्या त्या ठिकाणी सगळ्या शिवसेनेच्या आंदोलनाची बैठक होती. उदयगिरी सावंतच्या बैठकीत होती. आम्ही ज्या सांगितलं की आमच्याकडे असलेली शासकीय पदं ही 60% आहे, 40% पदं रिक्त आहे. आणि त्यासाठी ज्याप्रमाणे विदर्भामध्ये जशी चक्राला वापरली होती त्याप्रमाणे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुद्धा चक्राला मदत दिली
होते. या जिल्ह्यातील पहिली पदं प्रमोशन असेल तर या जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे अशी उद्योगी आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून भर घालणार आहे आणि त्याची आपण सगळी पदं या ठिकाणी ठेवणार आहे. खरं तर आरोप करणाऱ्यांना आरोप करून देईल, परंतु आपण काम करताना प्रामाणिकपणे ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं, ज्या लोकांनी आमचा विश्वास दाखवला त्या विश्वासाला प्रामाणिक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. खरं तर माझा एक नामदा योजना आणि चांगली योजना केंद्राच्या माध्यमातून आणली होती. सर्वांच्या मध्ये कालावधी त्याला ब्रेक आला होता, परंतु आता पुन्हा एकदा ही योजना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू होईल. त्याचा फायदा सामान्य शेतकऱ्यांना मिळेल. खरं तर आम्ही जे आमच्या या जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये सर्वाधिक ऍप्लिकेशन यशस्वी झाली. जवळजवळ 900 पेक्षा जास्त पावलं एकाच वर्षात या ठिकाणी दिली. भारतातील साध्या सर्वाधिक फायदा सुद्धा या शेतकऱ्यांनी घेतला आणि म्हणूनच आम्ही भारताचं उत्पादन 85,000 कोटी रुपयांचं या ठिकाणी घेऊ शकतो. फक्त आम्हाला यावरती मदत मिळावी उद्योजकांना आम्ही पण विनंती केलेली आहे. तुम्ही पण या ठिकाणी उद्योजकांना मदत या ठिकाणी बोला आणि या शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे त्याची मागणी सुद्धा आमची आहे. मदत मिळाला तर शेतकरी या ठिकाणी सदन पुन्हा येणार होते. आज आमच्याकडे कोणाचे हात रिकामे नाही. सगळेजण प्रत्येकजण आपल्या शेतीच्या उत्पादनातून सक्षम होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत, महिला सुद्धा करतायत आणि त्यामुळे या जिल्ह्यासाठी आता विकासासाठी आता जिल्हा घोडदौड सुरू आहे. पर्यटनाच्या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून मच्छीमारांना सुद्धा टोकी बाजार झालं त्या उद्योगी 8 दिवसामध्ये त्या जिल्ह्यामध्ये आले. उद्योगी सुद्धा 8 दिवस त्या जिल्ह्यामध्ये थांबून होते आणि टोकी बाजाराची एवढी मदत 40 कोटी रुपयाची जेवढी मदत शेतकऱ्यांना थेट या ठिकाणी मिळालेली आहे आणि केंद्राचा 1 रुपया या टोकी बाजारानंतर सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळाला आहे. आणि चांगलं झालं तर आम्ही केलं आणि चांगलं नाही झालं तर भारत सरकार दुसरे जे आरोप करतात त्याला मात्र या निवडणुकीमध्ये सुद्धा खरं तर कालच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या दोन्ही तालुक्यामध्ये निवडणुकीचे दोन्ही वेळेला आमचे विजय झाले होते. परंतु दुर्दैवाने आमची 2 मतांनी जिल्हा बँक केली. परंतु दबावाचं राजकारण कोणत्या मतामध्ये होऊ शकतं, परंतु त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मग कुडाळ नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आज महाराष्ट्र आघाडीच्या माध्यमातून 15,000 लोक असलेल्या मतदार असलेल्या सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा लोकांनी भाजपला नाकारलंय. आज देवगडमध्ये सुद्धा भाजपला नाकारले. 15,000 त्या ठिकाणी मतदार आहे. 2,000 मतदार वैभववाडीमध्ये 3,000 मतदार दोडामार्गामध्ये त्या ठिकाणी सुद्धा आलाय. त्यामुळे दबावाचं राजकारण कोणत्या मतामध्ये होतं, परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये लोक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या दबावाचं राजकारण या ठिकाणी चालणार नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देश पातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी. 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई आणि नीट 2 वर्षांसाठी. कुडाळ इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून. आता विचार कसला करताय, त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात, आम्ही नाही. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, हॉटेल यशोधरा, कुडाळ. कुडाळ शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचलेत. पाहुयात काय म्हणालेत अरुण दुधवडकर. शिवसंपर्क अभियान म्हणजे काय असते, तुम्ही सगळं कामं चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. आता तुमच्या आमदारांमध्ये इथे नेत्र चिकित्सा जिथे भाऊ तात्यासाहेब लांगे यांना आणून इथे जवळजवळ 450 लोकांचं मोफत नेत्र चिकित्सा ऑपरेशन इथे करून घेतो. हे पण एक शिवसंपर्क अभियानाचा भाग आहे. म्हणजे हा आपलं काम. आता मगाशी आपल्या इकडचे खासदार आमचे आमदार विनायक राऊत त्यांच्याकडे भिवंडी मतदारसंघ दिलाय ना, आणि त्यातल्या त्यात ते वेळ काढून इकडचा त्यांच्या मतदारसंघाचा जर एक चांगला कार्यकर्ता असेल आणि त्याच्या मुलीचं लग्न असेल, त्या लग्न करून परत त्याला जी जबाबदारी दिली त्या भिवंडीला जाण्यासाठी निघाले. हा पण एक शिवसंपर्क अभियानाचा भाग आहे. तुम्हाला मला काय सांगायचं आहे, तुम्ही ज्या ज्या गावातले शाखा प्रमुख आहात त्या गावात कोणाचं लग्न, कोणाचा दुर्गा प्रसंग, दुर्दैवी प्रसंग असेल तर तुमचा तालुका प्रमुख तुमच्याकडे येतो काय, त्याला आणून त्या गावात जायला पाहिजे. तुमचे तालुका प्रमुख किती विभाग जिल्हा परिषद जातात, जिल्हा परिषद जातात, हे झालं गेलं पाहिजे. तुमचं संपर्क आणि ग्रामीण भागातल्या शाखा प्रमुखांचा संपर्क आणि माझ्या तालुका प्रमुख, विभाग प्रमुख कोण असतील त्यांचे संपर्क चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. हा या शिवसंपर्क अभियानाचा महत्त्व आहे. हे तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे.
जर वैभव नाईक काय छोटे मोठे कार्यक्रम आमदार म्हणून घेतात, तर या भागामध्ये माझे जिल्हा परिषद सदस्य आहे, त्या जिल्हा परिषद सदस्यांनी पण एक काम करावं, आपल्या पद्धतीने केलं पाहिजे. आता ते खासदार करतात, पालकमंत्र्यांचा ते जर घाण घेतात, त्यासाठी पालकमंत्री आणि आमचे खासदार तर नजर असते पिल्लाची बाई भले दिल्लीत जायचं पण इथे मी मगाशी यांना म्हणालो संजय राऊतांना आहे ना संजय पडतीला वगैरे भाईचा एक बेडरूम घरात असेल तर दुसरा बेडरूम हा कोकण कन्या ट्रेनमध्ये असतो. का असतो? प्रवास करतात, येतात, जातात, परत सकाळ रात्रीचे झोपतात, परत मुंबईचे आदरणीय पक्षप्रमुख आणि अनिल देसाई यांच्यासोबत जाऊन काम करतात. हा पण एक शिवसंपर्क अभियान म्हणजे ते एक आपल्याला दिलेली जबाबदारी की तुम्ही सर्वांनी ते जर आपले नेते पाळत असतील, मी जर पाळत असेल तर तुम्हाला पाळणे गरजेचं आहे हे सांगण्यासाठी एक शिवसंपर्क अभियान आहे. भाऊ मला त्या परवाच्या दिवशी भाषण करताना लाईट गेली म्हणून तिथे मला काय बोलता आलं नाही. वैभव नाईक आणि मी जेव्हा एकत्र संपर्कप्रमुख झालो, वैभव जिल्हा प्रमुख झालो, त्यावेळेला मला 5-5, 6-6 गाड्या करून मुंबईवरून माणसं आणायला लागली. तेव्हा येत होतो. आता इकडची परिस्थिती झाली आहे की इकडचेच कार्यकर्ते सक्षम झाले आहेत. हा एक मला अभिमान वाटतो की ह्या अभिमानाने काय झाला. आणि एक इकडे आपल्याला काढण्याची सवय ती आधी सगळ्यांनी बदलून काढा नाही. ते मला तिथे बोलायचं होतं. अरुबाईचा समर्थक, वैभवचा समर्थक, संदेशबाईचा समर्थक, सतीशबाईचा समर्थक, हे सगळे समर्थकपणा आधी काढून टाका. तुमचा समर्थकांचा बाप कोण असेल तुम्ही शिवसेनाचे एवढा लक्षात ठेवायचा. या शिवसेनेच्या पाठीवर राहा तर आणि तरच तुम्हाला आज एवढा आपण देवाने दिलाय, आपण केलाय. मगाशी सतीश सावंत म्हणाले नारायण गांधींचा वध केला, अहंकारी त्याचा झाला, अहंकारी रावणाचा सुद्धा वध प्रभू रामचंद्रांनी धनुष्यबाणानेच केलेला. ते धनुष्यबाण आपले निशाण आहे. हे अहंकार आणि हे असले मतभेद काढून तुम्ही सर्वांनी चांगल्या पद्धतीने आणि चांगल्याने हे शिवसंपर्क अभियान सादर करा, चांगल्या पद्धतीने करा. ज्या आदरणीय पक्षप्रमुखांना आपल्याला अभिप्रेत आहे त्या पद्धतीने आपल्याला हे शिवसंपर्क अभियान चांगल्या पद्धतीने झालं गेलं पाहिजे. अधिक न बोलता मला परत अनिल देसाई भाऊंचं भाषण ऐकायचं आहे, आपल्या पालकमंत्र्यांचं भाषण ऐकायचं आहे, ते आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून मी इथे सांगतो आणि चांगल्या पद्धतीने जिथे जिथे पंचायत समितीने वैभव नाईक यांनी शिवसंपर्क अभियान आणलं आहे, माझे स्थानिक पदाधिकारी आले त्यांना घेऊन चांगल्या पद्धतीने चांगल्या शिवसंपर्क अभियान राबवा. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प. सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK, 1 BHK, कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. कुडाळातील शिवसंपर्क अभियानात पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलंय. पाहुयात काय म्हणालेत पालकमंत्री. सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, पूर्ण कोकण असेल, किंबहुना महाराष्ट्र असेल, ज्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली तर उद्धव ठाकरे साहेबांचं स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही. आणि ही म्हणून सगळी जबाबदारी आपल्या शिवसैनिकांची. मला अनिल या ठिकाणी सांगायचे की 2.5 वर्षापूर्वी जिल्ह्यात पालकमंत्री झालो आणि 2.5 वर्षापूर्वी आम्हाला सगळ्यांना विशेषतः सिंधुदुर्गवासियांना आदरणीय उद्धव साहेबांनी 3 आश्वासनं दिली होती. त्याचं पहिलं आश्वासन होतं, पहिलं वचन होतं या सिंधुदुर्गच्या विमानतळावरनं सिंधुदुर्गाच्या सर्वसामान्य कुटुंबातला नागरिक हा कमी पैशामध्ये प्रवास करण्याचं मुंबईला जाईल. दुसरं वचन दिलं होतं की सिंधुदुर्गवासियांची एक इच्छा होती या कोकणातली मुलं कमी पैशामध्ये डॉक्टर व्हावी, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती केली जाईल. आणि तिसरं आश्वासन होतं की चांदा ते भारतासारखी एक नवीन संकल्पना घेऊन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विकासात्मक कामासाठी एक योजना आखली जाईल. मला अभिमान वाटतो माझ्या मुख्यमंत्र्यांचा, माझ्या पक्षप्रमुखांचा
अनेक लोकांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली 25 वर्षाचं राजकारण या सिंधुदुर्गामध्ये केलं, पण त्यांना जे काही जमलं नाही ते आदरणीय उद्धव साहेबांनी करोना असताना देखील करून दाखवलं. आज मेडिकल कॉलेजला जवळजवळ 100 पैकी 100 जागा भरलेल्या आहेत. चिपीचं एअरपोर्ट सुरू झालेलं आहे. सिंधुदुर्ग नावाची एक योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित झालेली आहे आणि याचं रूपांतर देखील संघटनेमध्ये होत आहे. कुडाळची नगरपंचायत शिवसेनेकडे आली, देवगडची नगरपंचायत शिवसेनेकडे आली, वैभववाडीची नगरपंचायत एका नगरसेवकाला फक्त गेली, तर ती देखील नगरपंचायत शिवसेनेचं ताब्यात आली असते. आणि सतीश सावंत या ठिकाणी बसलेले आहेत. खरं पालकमंत्री म्हणून त्याची जबाबदारी खरी मी स्वीकारली पाहिजे, मी स्वीकारतो. परंतु जिल्हा बँकेमध्ये कुठच्याही सेक्टरमध्ये फक्त 2 मतं पडली असती तर सिंधुदुर्गची जिल्हा बँक देखील शिवसेनेची आली असती, हे प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून ही ताकद जी निर्माण झाली उद्धव ठाकरे साहेबांनी केलेल्या विकास कामामुळे निर्माण झाली. मला संदेशजी सांगितलं की इथं आता अनुभवी तुम्ही याच्यानंतर संदेशला एक आमच्या नंतर बोलायला लागेल, कारण आमचं सगळं करून घ्यायचं सुरुवातीला. आम्हाला काही शिल्लकच ठेवत नाही. MBBS झालं, PhD झाली, सगळी झाली. पण आज संदेश पालकांना उद्धव ठाकरे साहेबांनी पर्यटन महामंडळाचं उपाध्यक्ष केलं. मला त्यांना एक विनंती करायची, उद्धव ठाकरे साहेबांच्या किंवा आमच्या सगळ्यांच्या ज्या विकासाच्या संकल्पना आहे, पर्यटनाच्या संकल्पना आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीला पर्यटनात्मक ताकद करण्याची निधीच्या रूपानं ही जबाबदारी आता तुमच्यावर पडलेली आहे. तुम्ही ज्यावेळी पर्यटनाची कामं कराल त्याला निधी उपलब्ध करून द्याल, अजूनही संकटना त्याच्यामध्ये वाटणार आहे. आणि म्हणून सुरुवातीला तुम्ही सांगितलं आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी संपर्क प्रमुखांनी केला की आपण समर्थक आहोत फक्त शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे साहेबांची, ही निष्ठा लोकांकडून पोहोचलेली आहे. आणि म्हणून शिवसंपर्क अभियान हे जोरदार पद्धतीनं त्या संपूर्ण कोकणामध्ये राबवलं गेलं पाहिजे. आणि मी 9 वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. थोडाफार वाढण्याने काही लोकांना लागत असतो, त्याच्या अगोदर कुठेतरी शिवसेना सोडलेली होती. आणि म्हणून समर्थक तुम्हाला माहिती आहे, समर्थक हा शब्दप्रयोग प्रचलित झालेला होता. आणि मी काही शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर तिकडे देखील एक फॅशन सुरू झाली. काही लोकांनी असं पसरवण्याचा प्रयत्न केला की नाही आम्ही उदय सामंत समर्थक आहोत. भाऊ मी जबाबदारीने सांगतो की अशा सगळ्यांना पक्षातनं काढून टाकण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याने घेतली. आणि त्यावेळी त्याला सांगितलं की उदय सामंत असेल किंवा अन्य कोणाला समर्थन नाही, आता राजकीय अन्न जो आपल्याला करायचा आहे तो शिवसेनेमध्येच आपला होईल, त्याच्यामुळे आता आपल्याला पर्याय नाही. आणि म्हणून माझ्याकडे देखील समर्थकांचे देखील आहे, तालुक्यामध्ये जोडी नाही. शेवटी समर्थक आला की गट झाला, समर्थक आला की गटबाजी वाढणार आहे. आणि म्हणून आपला एकच गट आहे आणि तो म्हणजे उद्धव साहेबांचा शिवसेना हा आपला गट आहे, हे सांगण्यासाठी आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याचा उल्लेख मागाशी काही वक्त्यांनी केला की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचा तोंडावर आहे. महाविकास आघाडीकडून लढायचं की कसा लढायचं ते निर्णय देसाई साहेब घेतील साहेबांशी बोलून. पण प्रत्येक गावामध्ये बूथ अध्यक्ष असला पाहिजे, प्रत्येक गावामध्ये गटप्रमुख असला पाहिजे, प्रत्येक गावामध्ये शाखा प्रमुख असला पाहिजे. आणि शाखा प्रमुखाची ताकद मुंबईच्या शाखा प्रमुखाप्रमाणे असली पाहिजे, यासाठी आपण काम केलं पाहिजे. मग असे आपल्या संपर्क प्रमुखांनी मुंबईच्या संघटनेचा उल्लेख केला. मला आलेला अनुभव आपल्याला सांगतो. तिथल्या माझ्या एका आमदार सहकार्याने मला रात्री 10 वाजता भाऊ त्या शाखेमध्ये बोलवलं. मला देखील असं वाटतं की 10 वाजता शाखेमध्ये जाऊन मंत्री करायचं काय, कारण आमच्या शाखा 7 वाजता बंद होतात. तिकडे 10 वाजता मला बोलवलं. पण मी ज्यावेळी 10 वाजता त्या शाखेमध्ये गेलो, शेकडो लोक कामं करून घेण्यासाठी त्या शाखेमध्ये उपस्थित होते. आणि आपले तिथले आमदार असतील, शाखा प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, कोणाचं टीएमध्ये काम असेल, कोणाचं जेजेमध्ये काम असेल, कोणाचं इलावतीमध्ये काम असेल, त्याच्याबरोबर एक एक शिवसैनिक जोडून देत होते. आपल्या गाडीतनं त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवत होते. आणि अशा पद्धतीनं शिवसेना बांधण्याचं एक आगळं वेगळं रूप मी शिवसेनेमध्ये आल्यानंतर त्या शाखेत रात्री 10 वाजता गेल्यानंतर बघितलं. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही रात्री 10 वाजता शाखा चालू ठेवा, पण आठवड्यातले 4 तास जर शिवसेनेला दिले तर मला असं वाटतं की कुठची ताकद सिंधुदुर्गामध्ये आपल्याला जोडू शकत नाही. अनेक मान्यवर मंडळी पक्षामध्ये काम करत आहेत, त्यांची ताकद देखील मोठी आहे. आपण एक संकल्प केला पाहिजे की येणाऱ्या जिल्हा परिषदेवर काही कमी शिवसेनेचा भंग पडवणार आहोत,
आमच्यातले गट आम्ही बाजूला ठेवणार आहोत. आम्ही कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवणार आहोत. हा जर आपण निश्चय केला आणि भाऊ एवढी ताकद आमच्याकडे आहे, त्याच्यावर भूंकर घालणारे तुमच्यासारखेच असतील तर ती ताकद आम्ही पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आम्ही दाखवून देऊ. हा पालकमंत्री आहे असं मी तुम्हाला सांगितलं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवास शेतकरी सेवा केंद्र पंढूर. सध्या सुरू असलेल्या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी खासदार अनिल देसाई खास सिंधुदुर्गात दाखल झाले होते. केंद्रीय यंत्रणांचा वापर आणि कारवाई यावरून त्यांनी निशाणा साधलाय. शिवाय आगामी निवडणुकात शिवसेनेच्या वादळापुढे सारेच भुईसपाट होतील असा विश्वासही व्यक्त केला. पाहुयात काय म्हणालेत अनिल देसाई. संघटनेकडे आकर्षण असतं किंवा संघटनेबरोबर विचार असला तर नवोदित आणि नवतरुण तरुणी संघटनेकडे आकर्षित होतात. आणि मी तुला लहानपणापासून मला कळतं तुझी रुची ही बरोबर रुची चांगली आहे आणि शिवसेनेत तू ज्या पद्धतीनं काम करतोय ते विचार केली जाते. बाकी आमच्या महिला सर्व शिवसेनेचे व्यासपीठावरील पदाधिकारी उपस्थित शिवसैनिक बंधूंनी बऱ्याच कुठल्याही आपापले विचार मांडले. शिवसंपर्क अभियानाचं महत्त्व काय हे विशद केलं. विनायक राऊत वेळात वेळ काढून हा एक महत्त्वाचा प्रसंगी आले. हळू बुधवारमध्ये सांगितलं तर खरं आहे की शेवटी शिवसंपर्क अभियान म्हणजे शेवटी संपर्क हा संपर्क कोणाची, संपर्क मतदारांची, संपर्क नागरिकांची. आणि शेवटी संपर्क हा आपल्या जी काही बळी शिवसेना प्रमुखांनी उभारली, कार्यकर्ते उभारले, पदाधिकारी आहेत आणि समृद्ध संघटना असलेली शिवसेनेची ती कार्यकर्त्यांची बळी आहे. पण जिल्हा प्रमुखापासून ते गटप्रमुखापर्यंत यांच्याशी संपर्क ठेवणं. मगाशी दीपकभाई केसरकर बोलताना बोललो की आज शिवसेना नंतरचा आमदार आणि हा निघाला नेहमी याच्यावर, तर त्यांनी फक्त एवढं सांगितलं की ते राग वेळोवेळी दूर करायची असते आणि तो निखारा धबधबता ठेवायचा असतो. मी म्हणेल की या धबधबत्या अंगारावर, त्या धबधबत्या निखाऱ्यावर राग तरी साचूच शकत नाही. असं कारण की शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला आणि सुरू केलेला हा हल्ला हा कधी त्याच्यावर काही वेगळा. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देश पातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी. 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई आणि नीट 2 वर्षांसाठी. पुढे इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून. आता विचार कसला करताय? त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात, आम्ही नाही. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, हॉटेल यशोधरा, कुडाळ. आता राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संदर्भातली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल केल्याची माहिती मिळते. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्याचं रुटीन चेकअपसाठी त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आता नेमकी नारायण राणेंची तब्येत कशी आहे, त्यांना रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळेल, याबाबत नारायण राणे यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी स्वतः माहिती दिली आहे. पाहूया.
राणे साहेबांचं रुटीन चेकअपसाठी राणे साहेबांना ॲडमिट केलेलं आहे. काही टेस्ट होते जे आम्हाला खूप वेळापासून करायचे होते, म्हणून आम्ही त्या सगळ्या टेस्ट आज आणि उद्यामध्ये करून त्यांना संडेला आम्ही डिस्चार्ज डॉक्टर आमचे देणार आहे. सगळं रुटीन आहे, काय प्रॉब्लेम. एंजिओप्लास्टी झाली अशी माहिती नाही, पण त्यांची एक 2009ला एकदा एंजिओप्लास्टी म्हणजे एंजिओप्लास्टी आणि ग्राफी झालेली. त्याच्यानंतर सगळं काय रुटीन आहे का ते साधारण आपल्याला तपासायला लागतं. आणि त्याच रुटीन चेकअपसाठी आज आपण ॲडमिट करून टाकलं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्रसिद्ध ज्वेलर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर आपल्यासाठी घेऊन येत आहे सोने खरेदीची अपूर्व संधी. आता लाभ घ्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या सुलभ मासिक हप्त्यात सोने खरेदी योजनेचा. याचबरोबर 15 एप्रिल ते 31 मे पर्यंत पैजण महोत्सव. त्याचबरोबर 15 एप्रिल ते 31 मे पर्यंत खरेदी करा आणि मिळवा खास डिस्काउंट. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, शॉप नंबर 4 ते 11, एकदंत प्लाझा, बस स्थानकासमोर, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. फोन. जिल्ह्यातील गाड्यांकडून जर टोल वसुली करण्यात आली तर टोल नाका उद्ध्वस्त करू असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिलाय. सावंतवाडी इथं ते बोलत होते. राज्यमार्गावर टोल वसुली होते त्याबद्दल आम्हाला काही हरकत नाही, परंतु आमचं म्हणणं असं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या वाहनं पासिंग झालेले आहेत MH07, ह्या MH07ना तुम्ही कोणत्या परिस्थितीत टोलमाफीतून सुटका द्या ही मागणी मी लेखी स्वरूपात केली होती. आणि त्याचबरोबर अद्यापही NHIची बऱ्याच ठिकाणी कामं व्हायची आहेत, त्यामुळे ती कामं 100% पूर्ण होऊ द्या, त्यानंतरच टोल सुरू करा ही सुद्धा मागणी मी केली होती. परंतु अधिकारी आणि केंद्र सरकारमधले काही बडे वजनदार लोक यांनी मात्र या ठेकेदाराचं लाड पुरवण्यासाठी टेंडरमध्ये जी अमाऊंट दाखवली होती त्यापेक्षा 2 लाख कमी किमतीमध्ये हे त्या ठेकेदाराला टेंडर दिलेलं आहे. त्यामुळे ह्या टेंडर देत असताना ठेकेदारावर जी मर्जी केली दाखवलेली आहे त्या विरोधात मी प्रत्यक्ष माननीय नितीन गडकरी साहेबांकडे तक्रार करणार आहे आणि वेळ पडली तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा भेटणार आहे. ह्या टोलमध्ये केलेला जो गौडबंगाल आहे तो मात्र उघड केल्याशिवाय मी राहणार नाही. इतरत्र टोल इतर वाहनांची टोल वसुली करू शकतात, पण 07 सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी वाहनं पास झालेली आहे, पासिंग केलेलं आहे, त्यांच्याकडून जर टोल वसुली केली तर मात्र आम्ही ती होऊ देणार नाही. आम्ही टोल नाका उद्ध्वस्त करून टाकू. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवास शेतकरी सेवा केंद्र पंडूर. कुडा एसटी डेपो समोर डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे, मात्र इतर सुविधांचा बोजवारा उडालाय. याचा आढावा घेतला आमचे पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर यांनी. नमस्कार, मी भरत केसरकर, कोकण 7 लाईव्हमध्ये स्वागत आहे. मी कुडाच्या ह्याच ST डेपोमध्ये कित्येक दिवस मागणी होत होती की ST डेपोच्या समोर, ST स्टँडच्या समोर डांबरीकरणाची मागणी होती. त्याने डांबरीकरणाला सुरुवात झालेली आहे. काल रात्रीपासून हे डांबरीकरण होताना पाहायला मिळते. काही भाग जो आहे डांबरीकरण झालेला आहे आणि काही भाग डांबरीकरण होणार आहे. मात्र बरेच दिवस जी चर्चा होती डांबरीकरणासंदर्भात, आपल्यासोबत स्थानिक इथले हॉटेल व्यावसायिक आहे. घडी काय सांगाल, खूप दिवस मागणी होती, डांबरीकरण तर चालू झालेलं आहे. डांबरीकरण चालू झालं आहे, काम चांगलं आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही आहे. पण आमचं एकच म्हणणं आहे, डांबरीकरण करा, लोकांना प्रवाशाला बसायला बाक नाही आहेत.
गैरसोय होते. उद्या पावसाळ्याचे दिवस आहे, बाग पण आतमध्ये स्टँडच्या हिशोबाने कमी आहेत, त्याचे पण हिशोब घालायला पाहिजे, त्याची चौकशी करायला किती घालायचे बघा. कुडाळ हे शहर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, व्याप मोठा आहे कुडाळचा. कुडाळ हे जंक्शन आहे. कुडाळ म्हणजे काय बाबामुळीचं स्टँड नाही आहे. त्यांनी आमदार साहेबांनी किंवा खासदार साहेबांनी, कुठलाही मंत्री असो, त्यांनी विचार करायला पाहिजे की कुडाळ हे जंक्शन असल्यामुळे बसण्याची सोय नाही, प्रवाशाला पाण्याची सोय नाही, संडास बाथरूमला दरवाजा नाही आहेत, कड्या नाही आहेत. एवढं असून सुद्धा काय उपलब्ध आहे? पाणी आतमध्ये सुद्धा नाही आहेत. पिण्याची पाण्याची पहिलं होतं तेव्हा पिण्याची पाण्याची सोय होती, आता पण हे सोय आहे का? नाही आहे. मग पॅसेंजर जो बाहेरसून येणार ती बाटली कुठं पाण्याची भरायची, त्यांनी स्वतः घ्यायची 20 रुपयाची की खिशात आणायची? ही पूर्वी जे एस टी स्टँड होतं त्याला सुविधा सगळ्या होत्या, आता सुविधा का कमी झाल्या? बांधून तुम्ही स्टँड ठेवला आहे, बरोबर आहे, लाईटी 8 वाजता पेटतात, रात्रभर चालू असतात, ह्याच्याकडे खूप दुर्लक्ष आहे. एस टी येतात, लागतात, ते पण उलट्या सुलट्या लागतात, त्याला प्रवाशांची गैरसोय. हे शेड अर्धवट सोडले आहे बघा समोरची, त्याला पण पत्रे नाही आहेत, त्याला पत्रे बसणार कुठे पॅसेंजर? सोय आहे का बघा? लोक उभे राहतात छत्रे घेऊन. म्हणजे उद्या पावसाळ्याच्या दिवसात प्रवाशाने काय छत्रे घेऊन उभं राहायचं का? अशी काय कुडाळची सुविधा आहे का? कुडाळात काय पहिलं होतं? कुडाळ म्हणजे आमची एकजूट होती. आता राजकारणामुळे एकजूट संपलेली आहे. राजकारणी मतभेद आपले ठेवतात, स्वार्थ ठेवतात, ह्याच्यामुळे कुडाळचा विकास फुटलेला आहे. कुडाळात आता कसं आला आहे, पूर्वीसारखं कुडाळ नाही आहे. त्यामुळे राजकारणीसुद्धा एकत्र येऊन कुडाळच्या विकासासाठी लक्ष घाला. आणि काही गोष्टी आहेत बघा, लक्षात ठेवा, आजूबाजू साईडसुद्धा आहे, ते झाड आहे, पिंपळाचे झाड आहे, बाजूला काय बसेल त्यालासुद्धा डांबरीकरण करा, योग्य प्रकारे पाण्याची सोय करा, सगळे सुविधा उपलब्ध करा. संडास बाथरूमला कड्या नाही आहेत, थुंकण्यासाठी जे बेसिन होतं ते पण आता कट झालेलं आहे, त्याला पण काही नाही आहे. म्हणजे तुम्ही कोणाला तरी भाड्याला देताय आणि ते काय त्याला लक्ष कोण घालत नाही. असं कुडाळची विषय तर लोक आता येऊन तक्रार म्हणतात, काय कुडाळ बांधलाय तुम्ही? काय स्टँड होतं पूर्वीचं तर बरोबर. पूर्वीचं स्टँड होतं ना, ते स्टँडची व्याप्ती मोठी होती. या बाजूने पण स्टँड होतं, बाहेर निवती वगैरे कडे जाणाऱ्या गाड्या लागत होता, सेंटरला बाहेरच्या गाड्या लागत होत्या. ही सगळी जागा एवढी कमी करून स्टँड छोटं झालं वाटत नाही? खूप छोटं झालेलं आहे. लोकांना समजते, लोक येऊन तक्रारी करतात. कोण बोलणार कोणासाठी? कोणी भांडायचं? बोल. कोण बोलतच नाही याच्यावर, सर्व हे करून टाकतात. फक्त काय जावं, लोकांना काय उन्हात राहणार का उभे लोक? आणि सर्वांनी दक्षता घ्यायची याच्यावर. त्यामुळे तुम्हाला रिक्षा चालकांना काय त्रास होतो? रिक्षा चालवणं यायला बियला लोकांना हे वाटतं, पूर्वीसारखं काय राहिलेलं नाही वाटतं. हा जो पेस आहे, हा या ठिकाणी पूर्वी लोक बसण्यासाठी जागा होती, हा तोडला, त्यामुळे काय प्रॉब्लेम? हे नगरपंचायतीने केलंय, योग्य केलं आहे. सेल्फी पॉईंट झाल्यामुळे सेल्फी पॉईंटमुळे कुडाळचं भवितव्य वाढलं आहे. पण ही जी शेड आहे याला पत्रे घालून जर चांगलं केलं तर सुद्धा सुविधा निर्माण होऊ शकते. त्या साईडला सुद्धा जर तो आता गडगा बांधला आहे, त्या साईडला जो स्टँड हे केलं बसण्यासाठी, बैठकी घातल्या पावसाळ्यात शेड मारून, ते तर काय उपाययोजना करा ना, ते काहीच नाही आहे. अर्धवट का टाकलंय? अर्धवट म्हणजे काय झालं, त्यांनी ते मध्यंतर ते काम चालू होतं, त्यांचे अर्धवट हे जुनं बाह्य होतं स्टीलचं, ते नवीन घाला म्हणून त्यांच्यासाठी काही प्रस्ताव होता. ते कोणाचे राजकारण, कोणाशी आमचा काय विषय नाही आहे, पण ते अर्धवट आहे त्याचे तिथे जरी पत्रे घातले तरी नागरिकांचा काही विषय नाही आहे. लोकांना सुविधाच पाहिजे असं नाही, त्याला कलर मारू नका, तसं आहे त्याच्यात पत्रे घाला. कोण येत नाही कोणाला, कोण म्हणतोय नवीन घाला, ते विषय कॉन्ट्रॅक्टर नवीन घालतो होणार, ते 5 वर्ष लागतील त्याला, पण तोपर्यंत तर तुम्ही काम करून घ्या ना. लोक बोंब मार द्यायचे, लोक पावसात जाणार कुठे? ह्या भागाला पण लेअर मारणं गरजेचं आहे, परंतु तो लेअर कुठे दिसत नाही. ते फक्त केवळ खड्डे बुजवतात आणि माती जी आहे या मातीच्या त्याच ठिकाणी डांबरीकरण केलं पाहिजे. ती जे साईट आहे ना, पूर्ण डांबरीकरण करून घ्या चारही वाटेला. आहे तसं हे बघ, ही सुद्धा साईट सोडलेली आहे, हा सुद्धा पॅसेज तसाच सोडलाय बघा, हा सुद्धा लक्षात घ्या, ह्या सुद्धा पॅसेजला तुम्ही डांबरीकरण करा असं आमचं म्हणणं आहे. तिथे चिरे काढा, ते साफसफाई करा, पूर्ण म्हणजे स्वच्छता कुडाळ पाहिजेतच. मातीपुरतं डांबरीकरण झालं, आता तेच झालंय, बाकी काय आहे? मातीपुरतं झालं, जे खड्डे होते त्याला डांबरीकरण होते, पुढे काय होतंय? काहीच नाहीये. कोण बोलणार? हे सगळे लोक आहे, विशेषतः व्यापारी आहेत, व्यापारी वर्गामध्ये नाराजीचा सूर आहे. याचं कारण डांबरीकरणाचा एक भाग झालाय, दुसरा जो भाग आहे अजून डांबरीकरण व्हायचं आहे, फक्त केवळ खड्डे बुजवले जातात. दुसरा हा जो ह्या बाजूला लेअर मारणं गरजेचं आहे, तो लेअर मारला जात नाही. त्यामुळे इथले स्थानिक असतील, या स्थानिकामध्ये नाराजी आहे. विशेषतः हे जे एस टी स्टँड आहे, हे स्टँड पूर्वीच्या काळी स्टँड मोठं होतं, व्याप्ती मोठी होती, मोठं स्टँड होतं, परंतु स्टँड जे आहे हे छोटं झाल्यामुळे लोकांना बसण्यासाठी सुविधा नाहीत. त्यामुळे ह्या सुविधा उपलब्ध करून तर केव्हा देणार आहात, आणि बसण्यासाठी जागा ही उपलब्ध देणार आहात की नाही, असाही सवाल इथले स्थानिक उपस्थित करताना पाहायला मिळतोय. डांबरीकरण झालंय, मात्र अजूनही संपूर्ण भाग डांबरीकरण होऊन योग्य सुविधा पुरवण्याची मागणी लोकांकडून होता पाहायला मिळते. कॅमेरामन हर्षलसह भरत केसरकर, कोकण सात लाईव्ह, कुडाळ. संपूर्ण
कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी. हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देश पातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी. 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई आणि नीट 2 वर्षांसाठी. कुडा इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून. आता विचार कसला करताय? त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात, आम्ही नाही. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, हॉटेल यशोधरा, कुडाळ. कोलगावचा प्रसिद्ध पडली उत्सव कालपासून सुरू झालाय. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या उत्सवास भाविक हजेरी लावतात. पाहुयात नेमका कसा साजरा होतो हा पडली उत्सव. कालपासून सुरू झालेल्या पडली उत्सवास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून इथे भाविक येत आहेत, गोवा राज्यातले भाविक येतात. या ठिकाणी आमच्यासोबत आहेत इथली या देवस्थानची मानकरी चंदनपुरी. काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतो या उत्सवात? ग्रामदेवता श्री देवी सातेरी पंचायत देवस्थान कोलगाव 7 त्रैवार्षिक पडली उत्सव हा कार्यक्रम म्हणजे सुरुवातीला मे महिन्यात सुरू होतो. म्हणजे ज्या ठिकाणी हे दिवे लागतात आणि दिव्यामध्ये ज्या गावामध्ये जो काही क्लेश आहे तो संपूर्ण भाविक आपल्या पडली स्वरूपामध्ये म्हणजे पडली बनण्याचा हा कार्यक्रम आहे. सर्वसाधारणपणे याची सुरुवात काल गुरुवारपासून झाली आहे. म्हणजे संध्याकाळून आमच्या घरून कुळ आहे सातेरीचं, त्या वाजत गाजत तरंगपाठीसह हे सर्व संचारासहित हे श्रीदेवी सातेरी मंदिराकडे मुक्काम करतात. त्यानंतर आज दुपारी 2 वाजता सर्व आमदारांना, सर्व गावचे मानकरी, ग्रामस्थ भाविक यांच्या माहेरवाशीने, त्यांच्या सर्व साक्षीने तिथे पारंपरिक पद्धतीने आमदारांना हाक मारण्याची पद्धत आहे. त्यामुळे आमदारांना हाक मारून इथे चवाटा येथे येतात सर्व आमदार. व त्यानंतर तिथे धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व संचारसहित हे आपल्या दिरबाई मंदिराकडे येतात आणि या ठिकाणी नवस बोलणे, ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर मग या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आणि इथे आता महाप्रसाद आहे. सर्व भाविकांनी जो काही देवाला अर्पण केलेला आहे तो संपूर्ण त्याचा महाप्रसाद केला जातो आणि त्यानंतर मग रात्र 1-1:30च्या दरम्याने हे तरंगपाठीसहित सर्व आम्ही मानकरी गावातले सर्व ग्रामस्थ हे पूर्ण चवाटा येथे येतात आणि त्यानंतर शनिवारी उद्या सकाळी 10 वाजता पडली भरण्याचा कार्यक्रम होतो. म्हणजे यामध्ये असं असतं की पडली भरणे म्हणजे गावातील हा क्लेश बाजूला जाणे. त्याच्यामुळे पारंपरिक पूर्वीपासून ही पद्धत आहे. त्याच्यामध्ये ही पद्धत आम्ही सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी आहेत, आमचे सर्व मानकरी आहेत देवस्थानचे, आमचे मुंबईचे चाकरमानी आहेत, आमच्या मंडळाचे सातेरी ग्रामपंचायतचे अध्यक्ष सचिन आहेत, आमचे विलास दुरी आहेत, आमचे राजेंद्र सर्व मानकरी आहेत. सर्व एका दिलाने काम करतायत आणि पूर्वी हा उत्सव एक मर्यादित होता. आता त्याचं स्वरूप हे मोठं झालेलं आहे. त्याचप्रमाणे रविवारी कार्यक्रम असतो त्याच पद्धतीने आणि सोमवारी दिवशी पडली जाते. त्या दिवशी सकाळी आमदारांना हाक मारली जाते आणि त्यानंतर 11 वाजता महाप्रसाद दिला जातो. आमचे दादासाहेब सावंत पुणेकर आमचे कोलगावचे, आता ते सध्या पुण्याला असतात, पण ते त्यांचं कुटुंब सर्व हे यामध्ये सर्व झोकून देतात आणि सर्व एक गावात एक वातावरण, आनंदाचं वातावरण आहे. आणि एकंदर आपण पाहिलं असेल की इथे होणारी भाविकांची गर्दी आणि सर्वसामान्य हा नवसाला पावणारा देव आहे अशी ख्याती आहे. आणि त्यानंतर सोमवारी दुपारी 2 वाजता पडली सर्व वाजत गाजत महादेवाचे केरोडे येथे प्रस्ताव होते. अशा रीतीने 5 दिवसाची कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता होते. तुम्ही आत्ताच म्हणाला तसं अगोदरच्या आणि आत्ताच्या कार्यक्रमाची स्वरूप बदललं आहे. नक्की कोणतं स्वरूप बदललं आहे आणि साधारण किती वर्षापासून उत्सव चालतोय? पूर्वी आम्ही ज्यावेळी होतो माझ्या माहितीप्रमाणे 86 सालामध्ये एक कार्यक्रम केलेला, पण त्यावेळी कसं होतं की ठराविक लोक यायचे, गावातल्या लोकांना तसं काय माहिती नाही. आम्ही आता सर्व गावातल्या याची जनजागृती केलेली आहे. आपण आता बघितलं की आपल्या मीडियाचे लोक पण या ठिकाणी येत आहेत, देवाचं दर्शन घेत आहेत. संपूर्ण देवा नवसाला पावणारा आहे आणि ही एक जागृती केल्यामुळे संपूर्ण गावामध्ये बॅनर लावतो आणि सर्व लोकांना, भाविकांना सांगतो की असा असा कार्यक्रम आहे. कारण पुढच्या सुद्धा पिढीला हा कार्यक्रम कसा आहे हे पण समजलं पाहिजे. आणि भाविकाला पावणारा देव म्हटल्यानंतर संपूर्ण जागृती आली. आमच्या मंडळात सातेरी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे लोक आलेले आहेत, गोव्यातून आलेले आहेत, इथं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इकडे लोक आलेले आहेत. त्याची सर्वांना प्रचिती आली आहे
आणि आता सध्या एक ऑनलाईन किंवा व्हॉट्सअपचा जमाना असल्यामुळे आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की या कार्यक्रमाला तुम्ही या. कारण कसं आहे, इथे कार्यक्रम बघितल्याशिवाय लोकांना समजत नाही कसा कार्यक्रम आहे. आणि हा इथे सर्वजण हा पडली भरण्याचा तसा माझ्या मते हा जिल्ह्यात म्हटलं तरी एवढा कार्यक्रम तसा होत नाही. कोल्हापूरमध्ये जसा होतो पडली भरण्याचा, त्याप्रमाणे हा एक लोकांना एक आपुलकी आहे की काय आहे पडली म्हणजे नक्की काय कशा पद्धतीने हा कार्यक्रम करतात ते सुद्धा एक बघण्यासाठी एक लोकांची एक रांग लागलेली असते. आणि अशा प्रकारे सर्व लोकांच्या साक्षीने आणि देवदेवतांच्या सर्व आशीर्वादाने आणि देवीच्या कौलाप्रमाणे हा आम्हाला कार्यक्रम आम्ही करतो. आणि सर्व प्रत्येक वाड्यात जाऊन आम्ही मानकरी लोक किंवा आमचे ग्रामस्थ आहेत, आमच्या या देवावर प्रेम करणारे सर्व भाविक आहेत, संपूर्ण माहेरवाशिणी आहेत, त्यांनासुद्धा याची आम्ही सर्व कल्पना देतो. आणि अशा तऱ्हेने हा उत्सव दिवसांदिवस वाढत आहे आणि त्याची प्रचिती लोकांना येत आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प, सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. मे महिना संपत आलाय तशी मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासाची लगबग पाहायला मिळते. रेल्वे एसटी स्टँडवर गर्दी होऊ लागली आहे. तसेच कोकणातील फेमस पदार्थ खरेदी करण्याकडे देखील चाकरमान्यांचा ओढा दिसतोय. याचा आढावा घेतलाय आमचे पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर यांनी. मे महिना संपत आलाय, मुंबईकर परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. चाकरमान्यांसाठी परतीचा प्रवास असतो. कोकणातील जे खाद्यपदार्थ बेकरीमध्ये आवेदन पण वाढवले आणि चाकरमान्यांची गर्दी विशेषतः पाहायला मिळते. तिथले खाजं असेल, लाडू असेल, त्यासाठी पसंती चाकरमान्यांची असते. परतीचा प्रवास चाकरमान्यांचा सुरू झालेला आहे. जास्त पसंती काय काय खरेदी त्यांची खरेदी सध्या लाडू, खाजा, शेंगदाणा लाडू, शेव लाडू त्याच्यावर आणि काजू घर आपले रेग्युलर मोठ्या प्रमाणात लाडू खाजा. काय दर आहेत मग शेंगदाणा लाडू असेल? शेंगदाणा लाडू आहे सध्या लहान साईज आहे ते आमची 50 रुपये दर आहे पॅकेट. 25 लाडूचं पॅकेट येतं. त्यानंतर मीडियम साईज 65 रुपये आहे. त्याच्यानंतर 75 रुपये. एकदम मोठा लाडू येतो तो 16 नगाचा आहे आपला. एक खासियत आहे ती. तर त्याची 75 रुपये. त्यानंतर शेव लाडू येतात, मेंदू लाडू येतात. अजून काय खरेदी करण्याकडे त्यांच्याकडे सध्या त्यांचा फणस, आपला आंबापोळी, फणसपोळी, फणस यावेळी जरा फणसावर जरा लेट झाला फणसाचा, त्यामुळे फणस घरे असतात त्यामुळे त्याच्यावर पण फणसाचे घरे झाले. आज 26 मे आहे. परतीचा प्रवास केव्हापासून सुरू झाला आणि गर्दी केव्हापर्यंत? यावर्षी लोक खोळंबलीत लॉकडाऊनमुळे त्यावेळी परतीचा प्रवास हा 10 तारीखपासूनच मागचं चालू झाला. 10 मेपासून चालू झाला आहे. तो अजून चालू आहे आणि येणाऱ्यांची पण गर्दी म्हणजे आता जायला लागलेत. ही गर्दी केव्हापर्यंत असेल? ही गर्दी आता साधारण 10 जून ते 15 जूनपर्यंत. काजूगरांसाठी विशेष तक्रार असतो. काजूचे दर काय? काजू कोणत्या प्रकारचे आणि काय दर आहे? सालवाला जास्त हे आहे, पण सालवाल्याचा दर आता 725 रुपये किलो आहे. आणि आपला सोललेला जो पॉलिश घर आहे तो आमचा बघायला गेला तर 825, 900, 850 असा दर आहे. आमच्याकडे आता मसाला काजू जास्त चालतो, सॉल्टेड चालतो. त्यानंतर मिक्स फ्लेवर एक येतो, त्यात सर्व प्रकारचे काजू असतात. मसाला, पुदिना, सॉल्टेड आणि रेग्युलर. ही गर्दी जी आहे काही अंतरावर लक्झरी बस लागतात आणि रेल्वे स्टेशन काही अंतरावर आहे. ही गर्दी आता पुढे वाढत जाणार? हो, बऱ्यापैकी. पण जसा ट्रेनचा टायमिंग आहे त्याप्रमाणे त्याच्या अगोदर 1 तास, अर्धा तास आणि आता बस चालू झाली. आता 5 वाजल्यापासून लक्झरीच्या गर्दी चालू होणार. आपल्यासोबत इथले व्यापारी होते. आपण तेच करतो काही मुंबईवरून आलात का?
परतीचा प्रवास सुरू झाला? काय खरेदी करता? माझं लाडू कुठे जाता मुंबईमध्ये? विक्रोळी. बाय ट्रेन जाणार का बाय खरेदी? विशेषतः जवळच आहे बस किंवा ट्रेन? आणि दुकान आहे ना आळवे म्हणून आम्ही इकडंच करतो. मॅडम काय काय खरेदी करताय? इथे आता आम्ही खाजा घेतला, शेव्याचे लाडू घेतले आहेत आणि शेंगदाण्याचे, आणि इकडेची टेस्ट खूपच छान आहे. म्हणजे इथे फेमस पण आहे आणि पेस्ट पण आहे. हां, आणि प्रत्येक वेळी आम्ही येतो तेव्हा इथूनच घेतो. दरवर्षी आम्ही येतो आणि इथूनच आम्ही. आता हे चतुर्थीपर्यंत बेगमी असेल काय? हां हां. अजून काय गावठी कडधान्याचा पण साठा मोठ्या प्रमाणात केला जातो, इथून घेऊन जातात साखर. ते काही साहित्य नाही, मग ते आम्ही घरातूनच ते आम्ही खाज्यासाठी आणि शेव्याचे लाडू, खतखते लाडू याच्यासाठी शेंगदाणे लाडू, शेंगदाणे लाडू. हां हां, त्यासाठी आम्ही. मुंबईमध्ये त्या क्वालिटीचे मिळत नाही? नाही नाही नाही, मुंबईमध्ये त्या क्वालिटीचं नाही. म्हणून तर इथूनच घेतो ना. इथेची क्वालिटी आहे तशी मुंबईमध्ये इथं आर्टिफिशियल. यावर्षी चतुर्थी लवकर आहे 31 ऑगस्टला. हां हां हां. त्यामुळे लवकर येणं होईल का? नाही, माझी मुलं दोन्ही पण इंग्लिश मिडियमला, त्यांना एवढी सुट्टी नसते म्हणून आम्ही आवर्जून मेमध्येच येते. इथे 15 दिवसासाठी राहतो. ते साखरमाड्यांच्या प्रतिक्रिया आहेत. इथे सेव लाडू असतील, शेंगदाणे लाडू असतील, यांच्या खरेदीसाठी विशेषतः पसंती असते. आणि मे महिन्याचा जी हंगाम आहे ती जी आहे ती संपर्क केलेली आहे आणि साखरमाड्यांच्या विशेषतः पसंती असते की इथे काजू असेल, शेंगदाणे लाडू, शेव लाडू असतील, काजू असतील, या सगळ्यासाठी मोठी पसंती त्यांची साखरमाड्यांची पाहायला मिळते. परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. ट्रेन आणि बस पण हाऊसफुल झालेल्या आहेत आणि त्यामुळे निश्चितच साखरमाडी जाताना कोकणातलं खाजं आणि इथले लाडू प्रसिद्ध, मग ते खडके असेल, शेंगदाणा असेल, कडक बुंदी असेल, हा नेण्यामध्ये त्यांची जास्त कला आहे आणि ती गर्दीने ती सध्या दुकानं हाऊसफुल झालेली पाहायला मिळते. त्यामुळे हर्षदचा भरत केसरकर कोकण लाईव्ह कुडाळ. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा. कसलीही पर्वा न करता क्रशर व्यावसायिक आपला उद्योग सुरू ठेवतायत. त्यामुळे नागरिकांच्या घरांना भेगा पडून जीवितास धोका निर्माण झालाय. असाच प्रकार सुरू आहे तो कणकवलीतील कळसुली गावात. क्रशर विरोधात आक्रमक झालेल्या नागरिकांनी तहसीलदारांना याबाबतचं निवेदन देत लक्ष वेधलं. लवकरात लवकर आमचं स्थलांतर करण्याची मागणीही केली आहे. यावेळी नामदेव घाडीगावकर, सुभाष घाडीगावकर, तुकाराम घाडीगावकर, जयवंत घाडीगावकर, निलेश गावकर, रामचंद्र सावंत, संजय नेरुरकर, शशिकांत घाडी, अरुण घाडीगावकर उपस्थित होते. पाहुयात काय म्हणणं आहे नागरिकांचं. कळसुली गावामध्ये गेल्या जवळजवळ 20 वर्ष चाललेलं आहे. ह्या केशनमुळे कळसुली गाव आज स्थलांतर करावा असे आमची इच्छा आहे. कारण का गावामध्ये एवढा भयानक आहे की कळसुली गावकरवाडी, बौद्धवाडी आणि वांगणकरवाडी आणि शिवरावमधचा धनगर समाज आणि उंबरनेवाडी, दिंडवनेवाडी ह्या वाडीला एवढा धोका निर्माण झालेला आहे की आज घरांच्या भिंतीचे तळे गेलेले आहेत आणि हात जातो आहे त्या भिंतीमध्ये. आणि त्या संदर्भात आज वेळोवेळी सर्व ग्रामस्थांनी आज गावातल्या ग्रामपंचायत पासून जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, खनिकर्मा या सर्वांना निवेदन देऊन सुद्धा आतापर्यंत ते काय ब्लास्टिंगचं बंद झालेलं नाही. तसंच एक ब्लास्टिंगचं गोडाऊन जे त्यांनी ठेवलेलं आहे वैभव नाईक केशरच्या अलीकडे, आता मालक बहुतेक तोच असेल, त्या ठिकाणी ब्लास्टिंगचं साहित्य ठेवलेलं आहे. तिथून 150 मीटरवर आमची वस्ती आहे. जर त्या ब्लास्टिंगचा उद्या स्फोट झाला गोडाऊनमध्ये तर पूर्ण वाडी समोर नष्ट होईल अशी आज भीती निर्माण झालेली आहे. तरी आम्ही आज आता तहसीलदार कणकवली यांनी आता संदर्भात निवेदन दिलेलं आहे. खरोखरच ग्रामस्थ ह्या पेशंटमुळे एकदम हैराण झालेले आहेत की गावात राहायचं की नाही राहायचं, गाव सोडून जायचं अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. गावकरवाडी मध्ये काल त्यांनी सर्कल चव्हाण
आणि तलाठी यांनी येऊन काल घरांचे तडे कसे गेले आहेत, कुठे गेले याची पाहणी काल केलेली आहे. परंतु काल रात्री परत 8:15च्या दरम्यान परत ब्लास्टिंग झालेलं आहे अभित नाईकच्या कोरेमध्ये. आणि आमची लोक पाहायला गेलो असतात ते ब्लास्टिंगचा स्फोट करून निघून गेलेले आहेत, त्यामुळे तिथे काही मिळाले नाहीत. म्हणजे हा एक प्रशासनाच्या विरोधात अंधाधुंदीचा कारभार चाललेला आहे असं आमचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. रिफायनरी समर्थनार्थ शिवसेना भाजप एकत्र, राजापुरात झळकले बॅनर. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला तुफान प्रतिसाद. आणि आता तिचं कुंकू कधीच पुसलं जाणार नाही, विधवा प्रथा बंद करणारं कोकणातलं पहिलं गाव. कोकण 7 लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.